पडळकरांना कुठल्याही प्रकारचा अभ्यास नाही, ते इतिहास संशोधक नाहीत, ते काही तोंडाला येईल ती बरळतात. वाघ्या कुत्र्याचं समर्थन जे आता सुरू आहे ह्याच्या पाठीमागं छत्रपती शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचं कटकारस्थान इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेनं राखलेलं आहे, म्हणजे आखलेलं आहे. हे खरंच पडळकरांना इतिहासाबद्दल किंवा ब्राह्मणांच्याबद्दल फार जर पुळका असेल तर त्यांनी मग त्यांच्या पूर्वजन महापुरुषांचा अभ्यास करावा. स्वतः अहिल्यादेवी होळकरांनी सांगितलेलं होतं की मेला ब्राह्मण हरामखोरीस गेला, मी बाई म्हणून पाहू नका, बहाला घेऊन उभी राहीन तेव्हा पेशवाई जड जाईल, तुमच्यासारखी भाटबडवी करून आम्ही राज्य कमावलेलं नाही. हे वाक्य अहिल्यादेवींचं आहे. पेशवाईनं तत्कालीन ब्राह्मणी व्यवस्थेनं होळकर घराण्याला किती त्रास दिला आहे ह्याचा अभ्यास पडळकरांनी करावा आणि नंतर बोलावं. विरोबा कुलदैवत सर्वांचं आहे आणि ह्यांनी अशा पद्धतीनं काहीतरी बोलून समाजाला खुश करावं आणि ह्यांना काय समाज मान्यताही नाही. अखंड काय महाराष्ट्राच्या संपूर्ण धनगर समाजानं असं म्हटलेलं नाही की आमचा नेता हा पडळकर. त्यांना समाज मान्यता नाही. ते स्वतः मिरवतात की मी धनगरांचा नेता म्हणून. धनगरांच्यामध्ये अनेक चांगले नेते आहेत, विचारवंत आहेत, जे जोधा अकबरच्या वेळी अखंड सांगली पेटवणारे भिडे कोरटकर विषयात अत्यंत शांत बसतात. 9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D एनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, एसी, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड्स, एज्युकेशनल टूर्स, एक्सक्लुझिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ऑलिम्पियाड एक्झाम, फाउंडेशन कोर्स, लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजनाही. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. नमस्कार, मी दत्तकुमार खंडागळे, तुम्ही बघताय वज्रधार न्यूज. आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे राज्य संघटक सुयोग गावंदकर उपस्थित आहेत. सध्या महाराष्ट्रभर गोपचंद पडळकर आणि संभाजी ब्रिगेड असं वातावरण, दोन याच्यात वाद सुरू आहे, आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत उभे आहेत. नमस्कार, वज्रधारच्या स्टुडिओत तुमचं स्वागत आहे. या गोपचंद पडळकर आणि संभाजी ब्रिगेड हा जो सध्या वाद सुरू आहे याबाबत तुमची भूमिका काय आहे? सर्वात पहिल्यांदा आपण समजून घेतलं पाहिजे की अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये ह्या 6-7 महिन्यामध्ये जसा छावा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये दंगली घडवण्यासाठी सत्ताधारी पक्ष आणि RSS विचारधारेची लोक हे काम करत आहेत. आता त्यातून जे औरंगजेबाच्या कबरीचा जो मुद्दा उपस्थित करून जे मुस्लिमांना टार्गेट करायचं चालू आहे ते होईना झालेलं आहे. म्हणजे ते साध्य होत नसल्यामुळं, कारण काय झालं की महाराष्ट्रामधला जो काही इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा, त्यामध्ये अफजल खानाची कबर असेल किंवा औरंगजेबाची कबर असेल, हे मराठ्यांच्या इतिहासाचं शौर्याचं प्रतीक आहे आणि ते जिवंत राहिलं पाहिजे. ते असेल तर आमचा इतिहास जिवंत राहणार आहे. ही भूमिका असताना इथल्या ब्राह्मण्यवादी व्यवस्थेला ते दोन्हीही औरंगजेबाची कबर आणखीन अफजल खानाची कबर ती हटवली की उद्या ते सांगायला मोकळे झाले की औरंगजेब इतिहासात नव्हता किंवा अफजल खान यांचा इतिहासच नाही. म्हणजे इतिहास पुसण्यासाठी हे यांचं षडयंत्र आहे. आता दुसरी गोष्ट, आता वाघ्या कुत्र्यासंदर्भात पडळकरांची भूमिका आली. आता ते ह्यामध्ये होळकरांचा दाखला देतात, त्यामध्ये संजय सोनवणेंचा काही भाग घेतात. मुळात पडळकर हे राजकारणी व्यक्ती आहेत, ते काही इतिहासकार नाहीत किंवा ते इतिहास संशोधक नाहीत. आता त्यांची भूमिका अशी आहे की संभाजी ब्रिगेड हे वाद उपरून काढतं की वाघ्या कुत्र्याचा वाद हा संभाजी ब्रिगेडनं तयार केला. त्यांचा आरोप असा आहे की संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रात जातीजातीत भांडणं लावते आणि जाणीवपूर्वक वाद निर्माण करते. नाही, हे पूर्णपणे चुकीचं आहे त्यांचं, कारण का त्यांना अभ्यास नाही. मुळात संभाजी ब्रिगेडचं कार्य त्यांना माहीत नाही. संभाजी ब्रिगेडची स्थापना 1990 साली पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी ज्यावेळी
सुरुवात केली मराठा सेवा संघाच्या माध्यमातून, त्यावेळी एक विचार जो पुरोगामी महाराष्ट्राला सावरणारा आहे, जे आपल्या महापुरुषांना अभिप्रेत होता. मग त्यामध्ये बुद्धांपासून ते आत्ता कलबुर्गीपर्यंत, म्हणजे पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्यापर्यंतचा जो इतिहास, म्हणजे हे जे आपले काय महामानव झाले, महापुरुष झाले, यांनी जे विचार मांडलेले आहेत तेच आम्ही मांडतोय. बरं, ह्यामध्ये आम्ही बाबासाहेब आंबेडकर असतील, शाहू महाराज असतील, महात्मा फुले असतील, हे आमचे प्रेरणास्थान आहेत आणि ह्यांनी जे मांडलेलं आहे तेच आम्ही मांडतोय. बरं, ह्यामध्ये आम्ही संभाजी ब्रिगेडनं कधीही समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं कुठलंही काम केलेलं नाही. जे इतिहासाचं विकृतीकरण आहे ते पुसून ते खरं समोर आणून, लोकांच्या समोर आणून आम्ही खरा इतिहास लोकांच्या समोर आणला. त्या माध्यमातून जातीमध्ये एकोपा निर्माण झालेला आहे. आज तुम्ही बघत असाल की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती फक्त बौद्धवाड्यामध्ये, महारवाड्यामध्ये होत होती, ती आता गावाच्या चौकामध्ये आलेली आहे. सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन बाबासाहेबांची जयंती साजरी करतायत. त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या ते ह्या 20 वर्षामधलं जर तुम्ही पाहिलं, जे महाराष्ट्रामध्ये पहिल्या ज्या दंगली व्हायच्या, म्हणजे मराठा विरुद्ध दलित, मराठा हिंदू विरुद्ध मुस्लिम, ह्या थांबलेल्या आहेत. ह्या पूर्णपणे थांबायचं श्रेय संभाजी ब्रिगेडच्या परिवर्तनामुळे झालेलं आहे. संभाजी ब्रिगेडनं जे काय इतिहासाचं पुनर्लेखन केलं आणि खरा इतिहास लोकांसमोर आणला. आज तरुण मुलं हातातले दगड बाजूला ठेवून पुस्तक वाचायला गेलेले आहेत. ही शिकवण आम्ही संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून तरुणांना दिलेली आहे. संभाजी ब्रिगेड ही शरद पवार दार्जिनी संघटना असल्याचा आरोप आहे. आता ते राजकारणासाठी काही आरोप करतात. मुळात पवार साहेबांचा आणि संभाजी ब्रिगेडचा संबंध आहे असं मला तर काही आजपर्यंत जाणवलेलं नाही. कारण का पवार साहेबांना आम्ही स्वतः कधी भेटलेलो नाही, किंवा मी आमच्या नेत्यांच्या बरोबर कधी त्यांना भेटलेलो नाही, किंवा ते भेटलेत असं माझ्या कानावर नाही. आता कसं आहे की संभाजी ब्रिगेडला टार्गेट करता येत नाही म्हणून पवारांचं नाव घेतलं जातं, आम्हाला जोडलं जातं. पवारांनी आम्हाला कसल्याही प्रकारची मदत केलेली नाही. तुम्ही पाहू शकता, माझ्या माहितीप्रमाणे 2004 पासून मी संभाजी ब्रिगेडला ओळखायला लागलो. मी 2010-11 दरम्यान संभाजी ब्रिगेडमध्ये जॉईन झालो. त्यावेळी माझ्या माहितीप्रमाणे काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं. 2014पर्यंत आम्ही पाहिलं, कधीही पवार साहेबांनी संभाजी ब्रिगेडला मदत होईल असं कुठलंही काम केलेलं नाही. ज्यावेळी जेम्स लेन प्रकरण झालं त्यावेळी आर आर आबा गृहमंत्री होते. स्वतः आम्ही आर आर आबांना विरोध केलेला आहे. आर आर आबांनी आमचे गुन्हे दाखल केलेले आहेत जेम्स लेन प्रकरणामध्ये. त्यांनी कुठलीही आम्हाला मदत केली नाही. मग आम्ही शरद पवारांचं समर्थन का करू? शरद पवार हे देशाचे नेते आहेत, एक ज्येष्ठ नेते आहेत, एवढ्यापुरताच त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. पडळकरांच्या म्हणण्यानुसार ते वाघ्या कुत्र्याचा जो इतिहास सांगितला जातो किंवा समाधी काढण्यासाठी संभाजी ब्रिगेड आक्रमक आहे आणि ते त्याचं समर्थन करतात, या संदर्भात काय सांगाल? वाघ्या कुत्र्याचं समर्थन जे आता सुरू आहे ह्याच्या पाठीमागं छत्रपती शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचं कटकारस्थान इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेनं राखलेलं आहे, म्हणजे आखलेलं आहे. हे कसं तर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे त्यापेक्षा वाघ्याची समाधी उंच आहे आणि त्यांना इनडायरेक्टली, म्हणजे आजपर्यंत तुम्ही बघितलं असाल की आपले जे काही महापुरुष झाले त्यांना प्रत्येक ठिकाणी त्यांनी गुरु म्हणून ब्राह्मणांना ते चिटकवण्याचं काम केलेलं आहे. तर ते त्यांना साध्य करता आलेलं नाही. आम्ही रामदास इतिहासातून हद्दपार केला, दादूजी कोंडदेव इतिहासातून हद्दपार केला. आता ह्यानंतर यांनी काय केलं की वाघ्याचं स्मारक तिथं उभा करून एक प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचं काम तत्कालीन ब्राह्मणी व्यवस्थेनं आणि आत्ताच्या ब्राह्मणी व्यवस्थेनं चालू ठेवलेलं आहे. वाघ्या हा इतिहासामध्ये कुठेही नाही. वाघ्या कुठून आला तर राम गणेश गडकरीचं जे नाटक आहे त्यातून वाघ्या कुत्रा पहिल्यांदा समोर आला. जे राम गणेश गडकरी यांनी स्वतःच्या नाटकांमधून, पुस्तकांमधून छत्रपती संभाजी महाराजांची अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन बदनामी केली, तो सांगतो की वाघ्या कुत्रा होता. तर वाघ्या जे कुठलाही प्राणी घ्या तुम्ही, की एक विज्ञानवाद आहे की आगीला सगळ्यात जास्त घाबरणारा हा कुठलाही जंगली किंवा पाळीव प्राणी असेल तो आगीपासून लांब असतो.
तर वाघ्या कुत्रा काय चितीत उडी टाकली असा कुठेही तुम्हाला संदर्भ कुठल्याही बकरीमध्ये सापडत नाही, कुठल्याही समकालीन पुराव्यामध्ये सापडत नाही. मग हा वादाचा मुद्दा बनवण्याचं काय कारण असं? आता कसं आहे की ह्यामध्ये की वाघ्याचं संदर्भच लागत नाही. फक्त कसं आहे की पडळकर असे म्हणतात किंवा ते संजय सोनवणे असे म्हणतात की तुकोजी होळकरांनी देणगी दिली आणि त्यातून ते वाघ्याचं स्मारक झालं. आता त्यामध्ये ते असा तर्क मानतात की तुकोजी होळकरांच्या राणीसाहेबांचं ते वाघ्या कुत्रं आवडतं प्रिय कुत्रं होतं आणि त्या कुत्र्याचं स्मारक त्यांनी म्हणून ते 5,000 त्यांनी वर्गणी दिली, त्यातून शिवस्मारक आणि वाघ्याचं स्मारक झालं. आता याला कुठलाही ऐतिहासिक पुरावा नाही. मुळात तुकोजी होळकरांचं जर राणीचं कुत्रं असतं तर त्यांनी ते इंदोरलाच स्मारक बांधलं असतं. रायगडावर बांधायचा काय संबंध आहे त्याचा? महाराजांच्या समाधीसमोर का बांधायचा? आता त्या ठिकाणी जर पाहिलं तर पुतळा राणीसाहेबांचं सती गेल्या, महाराजांच्या निधनानंतर पुतळा राणीसाहेब ज्यावेळी सती गेल्या त्यांची समाधी तिथं असणं अपेक्षित होतं, पण त्यांची समाधी तुम्हाला कुठेही दिसणार नाही. आता ह्याबद्दल काही लोकांचं असंही मत आहे की ती समाधी मूळची पुतळा मातेची आहे. हो, 100% आहे. आता ते पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असल्यामुळं त्याचं काय उत्खनन करता येत नाही. पुतळा मातेच्या समाधीवर वाघ्या कुत्र्याचं 100% आमचा तोच आक्षेप आहे की तो एक प्रकारे त्या पुतळा राणी साहेबांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान असल्यामुळंच आम्ही तर 2012 साली ज्यावेळी वाघ्याचं कडेलोट केलता तो त्याच मुद्द्यावर केला होता. आणि आजही आम्ही त्यावर ठाम आहे की आज ना उद्या आम्ही तो वाघ्या काढूनच टाकणार आहे. आता वाघ्या संदर्भात हे कुठलेच पुरावे देत नाहीत. मुळात पडळकरांना कुठल्याही प्रकारचा अभ्यास नाही, ते इतिहास संशोधक नाहीत, ते काही तोंडालेली ती बरळतात. मुळात त्यांना माझं एक सांगणं आहे की KR गावडे म्हणून प्राध्यापक KR गावडे यांनी एक असत्य वाघ्या नावाचं पुस्तक लिहिलं आहे. ते स्वतः धनगर समाजाचे आहेत आणि ते आपल्या शिराळ्यालाच सांगली जिल्ह्यातलेच आहेत आणि शिराळ्यालाच ते शिक्षक म्हणून काम करतात. त्यांनी असत्य वाघ्या म्हणून पुस्तक लिहिलं आहे. त्यामध्ये त्यांनी वाघ्या कसा खोटा आहे हे पूर्णपणे दाखवलेलं आहे. ते पुस्तक त्यांनी वाचावं. त्या पुस्तकाचं खंडन स्वतः संजय सोनवणेंना पण करता आलेलं नाही. आजही त्या पुस्तकाबद्दल संजय सोनवणे साधा ब्रही काढायला तयार नाही. आणि खरंच पडळकरांना इतिहासाबद्दल किंवा ब्राह्मणांच्याबद्दल फार जर पुळका असेल तर त्यांनी मग त्यांच्या पूर्वजांचा बहुजन महापुरुषांचा अभ्यास करावा. स्वतः अहिल्यादेवी होळकरांनी सांगितलेलं होतं की मेला ब्राह्मण हरामखोरीस गेला, मी बाई म्हणून पाहू नका, भाला घेऊन उभी राहीन तेव्हा पेशवाई जड जाईल, तुमच्यासारखी भाटबडवी करून आम्ही राज्य कमावलेलं नाही. हे वाक्य अहिल्यादेवींचं आहे. तसंच आपल्या विठोजी होळकरांची हत्या तत्कालीन पेशव्यांनी केली. त्यांचा काल स्मृतिदिन झाला 16 तारखेला. 16 एप्रिल 1801 साली दुसऱ्या बाजीरावानं विठोजी होळकरांना हत्तीच्या पायी देऊन मारलं आणि 2 दिवस ते प्रेत त्या शनिवारवाड्यासमोर तसंच पडून होतं. हा इतिहास पडळकरांना माहीतच नाही. मुळात पेशवाईनं तत्कालीन ब्राह्मणी व्यवस्थेनं होळकर घराण्याला किती त्रास दिला आहे ह्याचा अभ्यास पडळकरांनी करावा आणि नंतर बोलावं. होळकर घराणं हे प्रबळ होत आहे म्हणून तत्कालीन पेशवाईनं त्यांच्या विरुद्ध अनेक कटकारस्थाने केली, अनेक कित्येक तरी भयानक त्रास दिले, विठोजी होळकरांची हत्या केली. म्हणून यशवंतराव होळकरांनी पुण्यावर स्वारी केली आणि 40 दिवस पुणे जळत होतं. पेशवाई पाक बेचिराग केलेली होती. हा इतिहास आहे, आम्ही नाही सांगत, हा इतिहास आहे आणि हा इतिहास पडळकरांनी वाचावा. आज पडळकर ज्यांना खुश करायसाठी RSSला किंवा देवाभाऊंना खुश करायसाठी जे काय अशा पद्धतीनं जे म्हणजे चुकीच्या पद्धतीनं समाजामध्ये गैरसमज निर्माण करतायत हे कधीही धनगर समाज स्वीकारणार नाही. कारण का धनगर समाज आणि मराठा समाज हा भाऊबंदकीत राहणारा समाज आहे. आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितलं कुठेही अखंड महाराष्ट्रामध्ये मराठा समाजानंतर धनगर समाजाचा नंबर लागतो लोकसंख्येच्या बाबतीत. कुठल्याही गावात जावा, धनगर विरुद्ध मराठा कधीही वाद नाही.
हा पेटवण्यासाठीच पडळकरांना फडणवीसांनी म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं स्टँड की केलेलं आहे. तुमचा असा आरोप आहे की गोपीचंद पडळकर चेहरा आहेत, चेहरा आहे. खरा मास्टर माइंड देवेंद्र फडणवीस आहेत. कारण का देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांचं आत्तापर्यंत जर तुम्ही बघितलं ते स्वतःही कुठलाही वाद अंगावर उडवून घेत नाहीत. त्यांनी अशी काही लोक त्यांनी पाळलेली आहेत की त्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल, आता आमचे सदाभाऊ खोत आमचे इस्लामपूरचेच आहेत, त्यांची भाषा, पडळकरांची भाषा, नितेश राणेंची भाषा, स्तर पूर्णपणे खालवलेला आहे यांचा. ह्यांना एकच माहिती आहे की राजकारणामध्ये अतिशय खालच्या पातळीवर टीका करणारे ही 3 लोक आहेत आणि हे तिन्ही भाजपचेच आहेत आणि अत्यंत फडणवीसांचे अत्यंत जवळचे आहेत, लाडके आहेत ते. आणि त्यांना खुश करण्यासाठी हे बेताल वक्तव्य करतात. संभाजी ब्रिगेड बरोबर बोलत असताना त्यांनी पुरावे घेऊन बोलावं. आमचं स्पष्ट मागणी आहे, सर आमचं चॅलेंज आहे पडळकरांना की पडळकरांची जर खरंच ते जर आम्हाला म्हणत असतील की आम्ही ब्राह्मणांच्यावर बोलतो वगैरे, टार्गेट करतो किंवा समाजामध्ये तेढ निर्माण करतो, असं जर त्यांचं म्हणणं असेल तर त्यांनी आम्हाला पुराव्यानिशी दाखवून द्यावं. आज आम्ही सर्व 18 बगड 12 बडदार समाजाला जोडायचं काम केलं आहे. आत्तापर्यंत आमच्याकडं आम्ही कित्येक तरी वेळा धनगर आरक्षणासाठी पाठपुरावा केला आहे सरकारकडं, आम्ही मागणी केलेली आहे. कधीही आम्ही कुठल्याही जातीचा द्वेष केलेला नाही. आमचा विरोध ब्राह्मणवादाला आहे, सनातनी विचारांना आहे आणि तो आत्ताचा नाही आहे. जे पडळकर सांगतात की संभाजी ब्रिगेडचं काम एकच आहे की ब्राह्मणांना टार्गेट करणं, त्यांनी इतिहास वाचावा. 200 वर्षापूर्वीपासून 500 वर्षापूर्वीपासून जर इतिहास जर पाहिला बहुजन विरुद्ध ब्राह्मणवाद, तर त्यामध्ये आपल्या महापुरुषांनी ब्राह्मणी व्यवस्थेला कायम विरोध केलेला. त्यामध्ये तुकाराम महाराज असतील, चार्वाक असेल, नामदेव महाराज असतील, बुद्धांपासून ते गौरी लंकेशपर्यंत सर्वांनी ब्राह्मणी व्यवस्थेला विरोध केलेला आहे. त्यांचं मत आहे ब्राह्मण जातीला विरोध आहे तुमचा? अजिबात नाही. आम्ही कुठल्या ब्राह्मण जातीला विरोध केला, आम्ही ब्राह्मण्यवादाला विरोध केलाय, सनातनी विचारांना विरोध केलाय. त्या जी विचारधारा आहे की जी विचारधारा बहुजन समाजाला कायम उपेक्षित ठेवण्यासाठी जी काम करते, त्या विचारधारेला आमचा विरोध आहे. कालच त्यांनी संभाजी ब्रिगेडवर टीका करताना बांडगुळ म्हटलं संभाजी ब्रिगेडला, आणि मी त्यांना पूर्ण उरतो म्हटलं. आणि दुसरं बिरोबाच्या शब्दाचा ज्यावेळेस प्रश्न विचारला, बिरोबा माझा आहे, मी आणि बिरोबा बघून घेऊ असे ते म्हटले. आता कसं आहे की आता ते त्यांचा स्तर तर पूर्णपणे ढासळलेला आहे. ते कुणावरही व्यवस्थित बोलत नाहीत. मग त्यांच्या तोंडून चांगली भाषा निघेल ह्याची अपेक्षा करणं चुकीचं आहे. आता बिरोबाबद्दल जर त्यांनी सांगायचं झालं तर बिरोबा हा बहुजन समाजाचा कुळपुरुष आहे, मूळ पुरुष आहे. म्हणजे ज्योतिबा असेल, खंडोबा असेल, म्हसोबा असेल, बिरोबा असेल, हे जे बा लागणारे देव आहेत ते बहुजनांचे देव आहेत, ते ब्राह्मणांचे देव नाहीत. त्यांना कुठंही ब्राह्मण पुजारी आज तागायत कधी नेमलेलं कोणी बघितलेलं नाही. ह्या देवांना ब्राह्मण पुजारी नसतो. बहुजनांची ही सगळी दैवत आहेत आणि हे खंडोबाचे सरदार होते. तर आम्हाला काय पडळकरांनी सांगू नये की बिरोबा आमचा, म्हणजे ह्यांना कोणी लायसन दिलेलं नाही की बिरोबा ह्यांचाच आहे म्हणून. बिरोबा कुलदैवत सर्वांचं आहे आणि ह्यांनी अशा पद्धतीनं काहीतरी बोलून समाजाला खुश करावं. आणि ह्यांना काय समाज मान्यताही नाही. अखंड काय महाराष्ट्रातल्या संपूर्ण धनगर समाजानं असं म्हटलेलं नाही की आमचा नेता हा पडळकर. त्यांना समाज मान्यता नाही. ते स्वतः मिरवतात की मी धनगरांचा नेता म्हणून. धनगरांच्यामध्ये अनेक चांगले नेते आहेत, विचारवंत आहेत. त्यामुळं पडळकरांनी आम्हाला ते शिकवू नये. तर त्यांच्यात खरंच जर हे असेल तर त्यांनी आमच्यावर चर्चेला बसावं, आमचे मुद्दे खोडून काढावेत. आम्ही आमचे मुद्दे मांडतो, त्यांनी खोडून काढावेत आमचे मुद्दे, आम्ही त्यांचे खोडून काढतो. म्हणजे इतिहासाची एखादी आम्ही ह्याच्या अगोदरही 100 वेळा म्हटलेलं आहे. आम्ही डायरेक्टली RSSला चॅलेंज केलेलं आहे की तुम्ही तुमचे इतिहासकार बोलवा, आम्ही आमचे इतिहासकार बोलवतो, पुण्यामध्ये परिषद घेऊ, इतिहासाचं पुनर्लेखन करू. जर आमचं खोटं असेल तर ते मान्य, तुमचं खोटं असेल तर तुम्ही मान्य करा. समोरासमोर इतिहास परिषद झाली पाहिजे. चला करूया, हाय का यांची तयारी, आम्हाला यांनी दाखवावं. म्हणजे काय झालंय, चोराच्या उलट्या बोंबा ह्यातला हा प्रकार आहे.
तुम्ही बघितलं असेल 2014 नंतरची महाराष्ट्रातली एकंदरीत देशातली परिस्थिती बघितली तर सर्वात जास्त जातीवाद ह्याच लोकांनी केलाय. आज मला सांगा, तुम्ही कुठेही जावा, पडळकरचं भाषण असेल, त्यांचं असेल, किंवा नितीश राणेंची भाषणं असतील, जाती जातीमध्ये तेढ करणारी, निर्माण करणारी भाषणं आहेत. संविधानाला धरून अजिबात ते बोलत नाहीत, ते हुकुमशाहीची भाषा वापरतात. आणि हे आम्हाला शिकवतात की संभाजी ब्रिगेड जातीच तेढ निर्माण करतं. आज आम्ही पुराव्यानिशी इतिहास मांडलेला आहे. आज कित्येक तरी तरुणांच्या हातातून आम्ही दगड काढून त्यांच्यात पुस्तकं दिलेली आहेत. आज आमची मुलं कस्टडीत न जाता स्टडीत निघालेली आहेत, चांगल्या चांगल्या हुद्द्यावर निघालेली आहेत. हे थांबवण्यासाठी RSSनं आणि ह्या भाजप सरकारनं पडळकरांना पुढे केलेलं आहे. म्हणजे परत महाराष्ट्रात दंगली करण्यासाठी 100% हा वादच असा आहे की महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिम होत नाही. मग आता काय करायचं, तर धनगर विरुद्ध मराठा हा वाद पेटवायचा. ह्यासाठीच पडळकरांना त्यांनी प्लॅन केलेला आहे. दुसरा एक आक्षेप त्यांचा असा आहे की मावळे जे महाराजांची इतर मावळे, संभाजी ब्रिगेड त्या मावळ्यांची का नावं घेत नाही, त्यांच्याबद्दल का बोलत नाही? कोणी सांगितलं? कित्येक तरी मावळ्यांना आम्ही इतिहासामधून शोधून काढलेलं आहे, ते पुस्तक रूपे आणलेलं आहे. त्यांनी पुस्तकं वाचावीत ना. हजारो पुस्तकं मराठा सेवा संघाच्या माध्यमातून, संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आज सर्व चळवळींमधून बरेच महापुरुषांच्या जयंत्यांमध्ये आम्ही स्टॉल लावतो, ऑनलाईन विक्रीला आहेत. जिजाई प्रकाशन म्हणून आपलं पुण्यामध्ये प्रकाशन आहे, तिथं उपलब्ध आहे. त्यांनी घ्यावी, वाचावीत. जी नावं इतिहासात पुसली गेली होती, जी मिटवण्यात आलेली होती, ते आम्ही शोधून त्या मावळ्यांचं इतिहास पुढं आणायचं काम केलेलं आहे. हे पडळकरांना, कारण का त्यांनी वाचलेलं नाही हो. ते काय आहे, त्यांना रेशीमबागेतनं जी स्क्रिप्ट येते त्याच्यावरच ते बोलतात. त्यांच्याकडं दुसरं काही बोलायसारखं नाही. आणि मग दमाची भाषा, दादागिरीची भाषा. आत्ताच त्यांनी संभाजी ब्रिगेडला अंगावर घेण्याचं कारण काय असं? आता त्यांच्या हक्कानं त्यांना तसं आदेश दिला आहे असं समजलं पाहिजे ना. आता मला सांगा, उदयनराजे भाजपशीच आहेत, त्यांनी वाघ्याचं समर्थन करत नाहीत, तिकडं ते बोलत नाहीत. का बोलत नाहीत? तर उदयनराजेंना अंगावर घेऊ शकत नाहीत. ह्याच्यावरूनच तुम्ही समजून जावा. संभाजीराजेंनी पण आक्षेप घेतला. संभाजीराजेंनी पण घेतलाय. आज बघा तुम्ही, संभाजीराजे, उदयनराजे ह्या दोघांनीही वाघ्याचं अस्तित्व नाकारलेलं आहे. मुळात इतिहासात कुठंही त्याचा कसलाही पुरावा नाही. आत्ता अलीकडच्या काळात सगळ्यात पहिली भूमिका संभाजीराजेंनी घेतलेली. मग त्यांच्यावर टीका न करता संभाजी ब्रिगेडवर का? हे काय झाले की संभाजी ब्रिगेडचं काम हे परिवर्तनवादी आहे. आणि आम्ही पुराव्यानिशी मांडतो, लोकांना शहाणं करायचं काम करतोय. आज महाराष्ट्रामध्ये परिवर्तनाच्या बाबतीत जर तुम्ही बघितलं तर मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड ही एक प्रमुख चळवळ निर्माण झालेली आहे, पुरोगामी विचाराची. आणि ह्यामध्ये मराठा समाजातले बरेचसेच विचारवंत असल्यामुळं, आणि मराठा समाज हा नेतृत्व करणारा समाज आहे, आणि त्या समाजाची लोक आज परिवर्तनवादी विचाराकडे चाललेले आहेत. ह्याचा धोका RSSला सगळ्यात जास्त आहे. आज बघितलं तर तुम्ही MMS विरुद्ध RSS हीच टक्कर देणारं एक हे आहे. म्हणजे RSSला जर टक्कर कोण देऊ शकतो तर मराठा सेवा संघ देऊ शकतो, संभाजी ब्रिगेड देऊ शकतो. तर हे खच्चीकरण करायचं, समाजामध्ये गैरसमज निर्माण करायचा. जो वाढता बहुजन समाजातले तरुण जे आहेत संभाजी ब्रिगेडकडं आकर्षली जात आहेत, त्यामध्ये धनगर असतील, माळे असतील, शिंपी असतील, सर्व जाती धर्माची मुलं. आता मी स्वतः OBC असून संभाजी ब्रिगेडच्या प्रमुख पदावर मी काम करतोय. आमचे संतोष शिंदे धनगर समाजाचे आहेत, जे पुण्यातून आता संभाजी ब्रिगेडची भूमिका मांडतात. अनेक बहुजन समाजातल्या तरुणांना संभाजी ब्रिगेडनं मोठं केलेलं आहे. अमोल मेटकरी सारखा लिंगायत समाजाचा तरुण आज आमदार झाला. तेही सत्यता आहेत, तेही बोलतात. ते आता तो विषय आपला नाही, पण संभाजी ब्रिगेडचं कार्य एवढं मोठं आहे की इथं कुठल्याही प्रकारचा जातीवाद केला जात नाही. पुण्यातला दादोजी कोंडदेवांचा पुतळा काढण्यात अजित पवारांची फार महत्त्वाची भूमिका होती. आता वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यासंदर्भात त्यांची काय भूमिका आहे? आता ते सत्तेत आहेत काय, आणि आता त्यांची जी
सत्तेत असताना जे त्यांचा जो इतर जो घटक पक्ष आहे तो भाजप आहे. त्यामुळे त्यांनी अजून काय त्यांची भूमिका काय जाहीर केली किंवा ते काय बोललेत असं तर माझ्या काय ऐकवात नाही. पण तुम्ही जे म्हणताय की दादोजी कोंडदेवचा पुतळा काढायच्या वेळेस अजित पवारांचं समर्थन होतं, 100% समर्थन असू शकतं. कारण काय झालं की दादू कोंडदेवांचा इतिहासामध्ये शिवाजी महाराजांच्या जडणघडणीमध्ये कुठल्याही प्रकारचा रोल नव्हता नाही, हे पूर्णपणे आता सिद्ध झालेलं आहे. दादू कोंडदेवाला गुरुस्थानी बसवण्याचं काम फक्त दादोजी कोंडदेवने बाबासाहेब पुरंदरेने केलेलं आहे. बाकी कुठल्या इतिहासाचा संदर्भ नाही आहेत, पण दादू कोंडदेव जास्त समर्थन कुणी केलं असेल तर ते बाबा पुरंदरेने केलं आहे. आणि ते अत्यंत नीच आणि खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी त्याचं पात्र रंगवलेलं आहे. त्या माध्यमातून त्यांनी जिजाऊंची शिवरायांची अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन बदनामी होईल असे ते अलंकारिक शब्द वापरून त्यांनी ते हे केलेलं आहे. आपला बहुजन समाज जो आहे किंवा आपण जे काही इतिहासप्रेमी आहोत, शिवप्रेमी आहोत, तो आपण आपल्या महापुरुषांचा इतिहास भावनिक होऊन वाचतो. कुणीही लिहिलेलं असू नये. मी तर प्रत्येकाला सांगत असतो की प्रत्येक गोष्ट तुम्ही चिकित्सा करा, खरं खोटं त्याचं तपासा, त्याशिवाय आपल्याला इतिहास कळणार नाही. इतिहासातून आपण बोध घेऊन पुढं गेलं पाहिजे. हे काम संभाजी ब्रिगेडनं केल्यामुळं आज आमच्यासारखे असंख्य तरुण वाचायला लागले, बोलायला लागले, व्यवस्थेबरोबर लढायला लागले. आपण तुम्ही या निमित्तानं वज्रच्या माध्यमातून संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना किंवा एकूण सगळ्याच समाजाला काय सांगाल? सध्या जो वाद चालू आहे वाघ्या कुत्र्यावरून किंवा पडळकर आणि संभाजी ब्रिगेड असं वर्सेस दोन्ही चालू आहे, ह्या सगळ्याबद्दल महाराष्ट्राला काय सांगाल? माझं एकच सांगणं आहे तरुणांना, तरुण मुलांना, ते सर्व जात धर्मातल्या म्हणजे 18 बगड जातीच्या तरुणांना मला जे एकच सांगणं आहे की कुठला तरी नेता आपल्याला काहीतरी सांगून भडकवतो, त्याच्यावर विश्वास न ठेवता अभ्यास करा, चिकित्सा करा, इतिहासाचं वाचन करा. कारण काय झालं आजकाल व्हॉट्सॲप फेसबुकवर जे येतं ते खरं म्हणून मानलं जातं. तर तसं न करता बाबा खरंच इतिहासामध्ये तरुणांनी डोकावलं पाहिजे, खरा इतिहास जाणून घेतला पाहिजे, चिकित्सक पद्धतीनं तो वाचला पाहिजे. कारण काय झालंय इतिहास लिहिणारे हे जी लोक होती म्हणजे एक 200 वर्षापूर्वी 150 वर्षापूर्वी बहुजन समाजाच्या हातामध्ये लेखणी नव्हती. ती लेखणी ब्राह्मण समाजाकडेच होती. म्हणजे त्यावेळेच्या तत्कालीन ब्राह्मण समाजाकडेच ती होती. त्यांनीच तो इतिहास लिहिला, हवा तसा त्यांनी इतिहास लिहिलेला आहे. आता त्या इतिहासाचं शुद्धीकरण करायचं काम संभाजी ब्रिगेड करत आहे. त्यामुळे यांच्या पोटात गोळा उठला आहे. तर माझं तरुणांना एवढं सांगणं आहे की तटस्थ पद्धतीनं सर्वांनी इतिहासाचं वाचन करावं, समजून घ्यावा. कुठल्याही महापुरुषानं, बहुजन महापुरुष जर तुम्ही वाचले, पाहिलं, त्यांचा इतिहास पाहिला तर त्यांनी कधीही कोणाच्या बाबतीत जातीवाद केला नाही, कधीही परधर्माचा द्वेष केला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा जरी कोथळा बाहेर काढला असला तरी सन्मानानं त्याची कबर बांधलेली आहे. आणि ते शिवाजी महाराजांच्या शौर्याचं प्रतीक आहे. ते ब्राह्मणांना नष्ट करायचं आहे. तर अशा ब्राह्मणी व्यवस्थेच्या विचारांना कुठल्याही प्रकारचं समर्थन न देता ते प्रतीक शिवाजी महाराजांच्या शौर्याचं प्रतीक म्हणून जपलं पाहिजे, एवढंच मला सांगायचं. संभाजी भिडेंनी वाघ्या कुत्र्याचं समर्थन केलंय, या संदर्भात काय सांगाल? आता कसं आहे, आता आपण संभाजी भिडेंविषयी जर बोलायचं झालं, मुळात ते संभाजी त्यांचं नाव नाही, त्यांना मनोहर भिडे म्हटलं जातं आणि ते खरंच आहे. त्यांची भूमिका जर पाहिली म्हणजे आम्ही आता आपण कायम बघत आलेलो आहे. तर तुम्हीही काही काळ त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. आम्हीही लहान असताना त्यांची भाषणं ऐकलेली आहेत, जवळून त्यांना बघितलेलं आहे. आम्हालाही त्यावेळी त्यांची भडकाऊ भाषणं ऐकून आम्हाला पण पेटून उठवा वाटायचं की मुस्लिम हाच आमचा शत्रू आहे असं आम्हाला वाटायचं. पण त्यानंतर आम्ही खरं पुस्तक वाचायला लागलो. आम्हाला ज्यावेळी जेम्स क्लेन प्रकरण झालं त्यावेळी भिडेंनी कुठलीही भूमिका घेतली नाही, त्यावेळी ते शांत बसले. पण ज्यावेळी जोधा अकबरचं प्रकरण, जोधा अकबर ज्यावेळी प्रदर्शित झाला त्यावेळी सांगलीतील दंगल घडवण्यासाठी त्यांचा मोलाचा हात आहे. त्यांनी त्या पद्धतीनं ते भाषणं केली. त्यानंतर आत्ता अलीकडच्या काळामध्ये जर तुम्ही बघितलं, कोरटकर असेल किंवा राहुल सोलापूरकर असेल, यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन महापुरुषांचा, शिवाजी महाराजांचा, जिजाऊंचा जो काय अपमान केला
त्याच्या विरुद्ध कोरटकर भिडेंनी कुठल्याही प्रकारचं प्रही काढलेलं नाही तोंडातून. ते तिथं शांत बसलेले आहेत. पण वाघ्याचा मुद्दा आला की लगेच ते बोलायला सुरुवात करतात. म्हणजे ह्यांच्या मनामध्ये शिवाजी महाराजांच्या विषयी किती द्वेष आहे हे दिसून येतंय. प्रशांत कोरटकरांच्या संदर्भात त्यांनी एकही शब्द काढले एकही काढलेलं नाही. ह्याबद्दल माझं तर म्हणणं असं आहे की त्यांच्या धारकऱ्यांनी त्यांना प्रश्न विचारला पाहिजे की कोरटकर बद्दल गुरुजी तुम्ही का बोलत नाही, का बोलला नाही, का भूमिका घेतली नाही. अत्यंत खालच्या पातळीवर त्यांनी शिवाजी महाराजांच्या विषयी, संभाजी महाराजांच्या विषयी, राजमाता जिजाऊंच्या विषयी अत्यंत आक्षेप येतो. फक्त आणि फक्त तो ब्राह्मण आहे म्हणून त्याला सोडायचा का, तो त्यांच्या स्वजातीचा आहे म्हणून त्यांनी ते समोर म्हणजे शांत बसून त्याचं समर्थनच केलं. असंच होतं ना. जे जोधा अकबरच्या वेळी अखंड सांगली पेटवणारे भिडे गुरुजी कोरटकर विषयात अत्यंत शांत बसतात. ह्याचं अवलोकन, ह्याचा विचार धारकऱ्यांनी करावा, समस्त महाराष्ट्रातल्या तरुणांनी करावा. ह्याच्यातून एकच दिसून येतंय की फक्त बहुजन तरुणांचा वापर दंगली घडवण्यासाठी करायचा, शिवाजी महाराजांच्या नावाखाली मुस्लिमांचा द्वेष करायचा, मुस्लिमांना टार्गेट करायचं. आता मुस्लिमान झालं की लगेच दलित समाजाला टार्गेट करायचं, दलितांच्या विषयी गरळ ओकायची, बाबासाहेबांच्या विषयी गरळ ओकायची, महात्मा फुलेंच्या विषयी गरळ ओकायची. ह्या पलीकडे ह्यांनी दुसरं काम नाही. माझं आजही सांगणं आहे गुरुजींना की गुरुजी तुम्ही कोरटकरांच्या विषयी का गप्प होता आणि का गप्प बसलाय ह्याचं फक्त उत्तर तुम्ही महाराष्ट्राला द्यावं. गेले अर्धा तास खूप चांगल्या गप्पा झाल्या. संभाजी ब्रिगेडची तुम्ही भूमिका चांगल्या पद्धतीने मांडली. वजिराच्या स्टुडिओत आलात, चांगल्या गप्पा मांडलात. मनापासून धन्यवाद. धन्यवाद. जय जिजाऊ.